नमस्कार, रेवाज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत रामनवमी स्पेशल तांदळाची खीर कशी बनवायची ते. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सण असो वा रोजचा दिवस, तांदळाची खीर ही तर सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे आपण आज डिटेल रेसिपी पाहणार आहोत ट्रिक्स आणि टिप्ससह. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता बघा. तर लयासाठी लागणारं साहित्य, हे तांदूळ अर्धा तास भिजवून यातलं पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे. त्यानंतर सुकं खोबरं, विलायची पावडर, केसर, तूप, काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप आणि आवडीप्रमाणे साखर. हे जे तांदूळ आहेत ते मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घालून यातलं पूर्णपणे पाणी निथळून घेतलेले आहे. हे तांदूळ आपण आता मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचे, एकदम रवाळ टेक्स्चरमध्ये. अर्धा मिनिटभर वाटून घेतले की याचं टेक्स्चर छान येतं. आपलं तांदूळ एकीकडे आणि दूध वेगळीकडे होत नाही, त्यामुळे तांदूळ छान वाटून घ्यायचे. थोडे 1 मिनिटभर किंवा अर्धा मिनिट पल्स मोडवर वाटून घेतले तरी चालेल. तुमच्याकडे कुठला सुवासिक तांदूळ असेल तर तो नक्की वापरा, कारण खिरीला सुगंध छान येतो. दूध अगोदरच गरम करून घ्यायचं, त्यामुळे खिरीला टेस्ट छान येते. कच्चं दूध अजिबात वापरायचं नाही. यानंतर आपण कढई गॅसवर गरम करायला ठेवू. यामध्ये 4 ते 5 चमचे साजूक तूप घालायचं. तूप छान गरम झालं की यामध्ये आपण जे वाटून घेतलेले तांदूळ आहेत ते टाकून 1-2 मिनिट छान मंद गॅसवर परतून घ्यायचे. तांदूळ परतल्याने तांदळातला जो उग्र वास आहे तो निघून जातो आणि आपल्या खिरीला छान सुगंध येतो आणि जो उग्र वास आहे तो यामध्ये उतरत नाही. त्यामुळे तांदूळ एक वेळेस नक्की तुपात परतून खीर ट्राय करून बघा आणि कशी लागते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तांदूळ आता छान 2 मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपलं सुकं खोबरं ॲड करायचं. तेही 1 मिनिटभर परतून घ्यायचं आणि यानंतर आपले जे काजू, बदाम, पिस्त्याचे काप आहेत ते यामध्ये ॲड करायचे. तेही छान 1 मिनिट 2 मिनिट परतून घ्यायचे. हे सर्व साहित्य तुपामध्ये छान परतल्यामुळे खिरीला एक वेगळीच टेस्ट येते. त्यामुळे छान असे हे सर्व साहित्य 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं. त्यानंतर साईसकट हे दूध आहे ते ॲड करायचं. साय टाकल्यामुळे आपल्या खिरीला क्रीमीपणा छान येतो, त्यामुळे साय जरूर टाका. तुमच्याकडे एक्स्ट्राची असेल तरीही टाकली तरी चालेल. त्यानंतर दूध भरपूर टाकायचं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि फुल गॅसवर एक छान 2 ते 3 मिनिट याला उकळी काढून घ्यायची आणि नंतर यामुळेला हलवून घेऊन एक 5 ते 6 मिनिट मंद गॅसवर शिजवून घ्यायचं. याला नेहमी मधून हलवत राहायचं, कारण आपली ही तांदळाची खीर आहे त्यामुळे ती पटकन कढईला चिकटते. त्यासाठी सारखं मधून हलवत राहायचं. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत विलायची पावडर. टाकून छान मिक्स करून घ्यायचं. नंतर लगेच केसर टाकायचं. केसर शिजण्यापूर्वी टाकल्यानंतर यातला कलर आणि सुगंध छान उतरतो, म्हणून 2-3 मिनिट शिजण्यापूर्वीच केसर टाका. त्यानंतर छान अशी आपली दाटसर खीर शिजवून तयार आहे. आता आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर टाकणार आहोत. ती साखर टाकायची आणि याला छान मिक्स करून साखर 2 ते 3 मिनिट छान या खिरीमध्ये मुरू द्यायची, कारण साखरेचा गोडवा खिरीमध्ये मुरल्यावर खीर आपली छान टेस्टी बनते. त्यामुळे जरूर साखर छान यामध्ये मिक्स होऊ द्या, त्यामुळे आपल्या खिरीला टेस्ट छान येते. आणि तुम्ही पाहू शकता खिरीचं टेक्स्चर एकसंध आणि दाटसर आहे. या पद्धतीने एकदा खीर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला जर पाहुण्यांना खीर सर्व करायची असेल तर यामध्ये आपण काजू, बदाम, पिस्त्याचे जे काप आहेत ते यावर गार्निश करून तुम्ही सर्व करू शकता, कारण आपली खीर दिसायलाही छान दिसते आणि मन प्रसन्न होतं असं एखाद्या वेळेस सजवून केल्यानंतर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.